दिशा सालियन मृत्यू प्रकरणी 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे। मुंबई हायकोर्टात 2 एप्रिलला सुनावणी होईल। तर दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या याचिकेवर ही सुनावणी होईल। दिशाच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे। बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची सतीश सालियन यांनी ही मागणी केली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद। काय ताजे अपडेट? नक्कीच या ठिकाणी दिशा सालियनचे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत या ठिकाणी दिशा सालियनचे जे वडील आहेत सतीश सालियन यांनी 18 मार्चला मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि साधारणतः काल ही मुंबई उच्च न्यायालयानं याचिका स्वीकारलेली आहे आणि याच याचिकेवर 2 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे आणि मुख्य न्यायमूर्ती जे आहेत आलोक आराधे यांच्या समोर ही याचिका सुनावणी होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये ज्या यापूर्वी ज्या याचिका दाखल करण्यात आलेले होते त्याच्या ऑलरेडी सुनावणी होते, त्याच्या सुरू होत्या। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत ते शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांचीही एक हस्तक्षेप याचिका त्यांनी दाखल केली होती आणि त्याच्यावरही सुनावणी सुरू होत्या। दरम्यानच्या काळामध्ये आता या ठिकाणी ही नवीन याचिका दाखल झाल्यामुळे ही याचिका या सर्व याचिकांमध्ये क्लब करण्यात आलेली आहे आणि या सर्व याचिकांवरची संयुक्त याचिकांवरची सुनावणी जी आहे ती 2 एप्रिलला मुख्य न्यायमूर्तींच्या समोर होईल आणि त्यानंतर न्यायमूर्ती याबाबत काय भूमिका घेतात ते पाहावं लागणार। निश्चित गोविंद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।